माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन आज भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातंय। चंपाई सोरेन यांच्यासोबत 3 आमदारही भाजपात जाणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेऊन अपमान केला अशी एक पोस्ट चंपाई सोरेन यांनी केली। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेतल्याने चंपाई सोरेन नाराज असल्याची चर्चा आहे आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी चंपाई सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाला सोडचिठ्ठी देण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो का त्यांच्याकडून अशाबाबतच्या चर्चा आता रंगतायत। प्रतिनिधी धनंजय दळवींकडून अपडेट्स घेऊया। धनंजय, काय नेमकं घडू शकतं? सोरेन अगदी काल सुद्धा म्हणत होते की मी आहे तिथेच राहणार, कुठेच जाणार नाही, पण आज पुन्हा एकदा भाजप प्रवेशाच्या चर्चा आहेत। रिद्धी, आपण जर पाहिलं तर चंपाई सोरेन यांच्याकडून राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्री पदाचा घेण्यात आला। हेमंत सोरेन एका गैरव्यवहार प्रकरणी ज्यावेळेस तपास यंत्रणांच्या ह्याच्यावर होते त्यावेळेस त्यांना जे आहे ते मुख्यमंत्री करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर झारखंडमध्ये विधान सभेच्या ज्या आहेत त्या निवडणुका आहेत आणि त्याच्या आधीच जर आपण पाहिलं तर या सगळ्या उलटापालट त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात। चंपाई सोरेन जे आहे ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून होती आणि आता जर आहे तर ते झारखंडवरून कोलकाता आणि कोलकात्यावरून दिल्लीला आहेत सध्या। ते त्यांच्याबरोबर काही आमदार जे आहेत ते देखील त्यांच्या सोबत असल्याची जी आहे ती माहिती मिळते। त्यामुळे आज ते भाजपत प्रवेश करणार अशी शक्यता त्यांनी एक्सपोस्ट मध्ये देखील लिहिलेलं आहे की माझ्या समोर 3 पर्याय आहेत। त्यामधला पहिला पर्याय म्हणजे राजकीय संन्यास घेणं, दुसरा पर्याय म्हणजे स्वतःचं संघटन उभं करणं आणि तिसरा पर्याय म्हणजे की कोणत्या जरी पक्षाने मोठ्या पक्षाने जर साथ दिली तर त्यांच्या सोबत जाणं। असे 3 पर्याय माझ्या सोबत समोर आहेत, त्याच्यापैकी एकावर विचार करेन असं देखील त्यांनी म्हटलंय। आता नेमकं ते कोणा सोबत जातात, स्वतःचं संघटन उभं करतात की राजकीय संन्यास घेतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार। कारण की त्या एक्सपोस्ट मध्ये असं देखील लिहिण्यात आलंय की वारंवार माझा अपमान करण्यात आला, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मी चांगली कामं करत होतो, तरी देखील विधिमंडळाच्या बैठकीमध्ये माझा राजीनामा घेण्यात आला आणि त्यानंतर त्यांची नाराजी जी आहे ती पाहायला मिळाली। त्यामुळे आता त्यांची नेमकी भूमिका काय होते ते पाहणं महत्त्वाचं असणार। कारण की ते आज दिल्लीमध्ये त्यांनी जरी सांगितलं असलं विमानतळावर की मी कोणाची भेट घेणार नाही, दिल्लीत मी वैयक्तिक कामासाठी आलेलो आहे, तरी देखील आज ते दिल्लीत आहेत आणि ही सगळ्या गोष्टीला जे आहे ते महत्त्व प्राप्त होते। त्यामुळे ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतायत का हे पाहणं तितकं महत्त्वाचं असणार आहे। रिद्धी जी, धनंजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।